आयुष्यामध्ये ना तेवढं खराब कधीच वाटत नाही जेवढं आपण पिक्चर बघताना लाईन जाते. एकतर मी एखाद्या वेळेस घरी राहतो आणि जेव्हा माझ्या मनात विचार येते तेव्हाच टीव्ही बघतो. त्याचसोबत एखाद्या वेळेस आपला आवडता पिक्चर लागतो टीव्ही आणि जर का मी पिक्चर पाहायला लागलो आणि लाईन जर गेली तर त्याच्याहून जास्त मला काहीच वाईट वाटत. तर नमस्कार भानो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विक्की. तर भानो, परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर भानो, आजचा विषय असा होता की दररोजच्या सारखं आज पण आंघोळ वगैरे करून रेडी झालो. कालच्या ब्लॉगच्या शेवटी तुम्ही बघितलं असेल की आपण हे सर्व गहू एका जागेवर जमा केलं, पण तेच गहू आज आपल्याला परत इकडे तिकडे करायचं, कारण गहू जर एका जागेवर जमा असला ना तर ते बरोबर वाळत आणि त्याच्यामुळे ते खराब पण होऊ शकतं. आंघोळ केल्यानंतर सर्वात अगोदर ते काम करून घेतलं, कारण आमच्या इकडे सकाळच्या 10:30 वाजताच खतरनाक ऊन असतं आणि जे काम आपण ऊन यायच्या अगोदरच करू शकतो मग ते ऊन आल्यानंतर का करायचं. याच विचाराने मी सकाळच्या 9 वाजता आपलं काम पार पाडलं. मग माझ्या मागचं काम पार पाडल्यानंतर मस्तपैकी जेवण वगैरे करून मी बसलो खुर्चीवर रील्स बघत. सकाळपासून नुसतं फोनच बघत होतो, त्याच्यामुळे दुपारच्या 12 वाजता फोन मधली चार्जिंग पण संपली होती. त्याच्यामुळे फोन चार्जिंगला लावून टीव्ही चालू केली. मग टीव्ही चालू केल्यानंतर 5 मिनिटातच लाईन पण गेली. आता पावसाळ्यामध्ये खंबे वगैरे पडतात, लाईन जातात ते तर कळतंय मला. उन्हाळ्यामध्ये तर काहीच प्रॉब्लेम होत नाही, मग कसं काय लाईन जाते आणि ते पण जेव्हा मी टीव्ही बघतो तेव्हाच जाते. 10 मिनिटं वेट केल्यानंतर परत आपली लाईन आली आणि मग टीव्ही चालू केल्यानंतर मला आठवलं की आपल्या घरी आंबे पण आहेत, की आपण 2 दिवस अगोदर आणले होते आपल्या आत्याच्या घरून. मग मस्तपैकी 2-3 आंबे एका प्लेट मध्ये कापून घेतले आणि मग ते खाल्ल्यानंतर निवांतपैकी 1-1.5 तास झोपलो आणि मग संध्याकाळच्या 4 वाजता आपल्या हायकोर्टाने ऑर्डर दिलं की उकळीला जाणे दूध घेऊन. मग आम्ही निघालो उकळीला जाण्यासाठी आणि मग 5 मिनिटात येऊन पोहोचलो आम्ही उकळीला आणि मग उकळीहून दूध घेऊन परत निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. आणि बरोबर याचसोबत ना आजच्या ब्लॉगचा पण शेवट इथेच करून टाकू. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय बाय.